डॉक्टर शुभांगी शिरडोणकर सूरसारथी फाउंडेशनहून आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. सूरसारथी फाउंडेशन हे इंदोरला आम्ही आत्ता स्थापित केलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचा पहिला प्रकल्प म्हणजेच मराठी अभंग स्पर्धा 2026. आणि त्याचं विशेष महत्त्व म्हणजे असं आहे की आत्ता माऊलींचं आपल्याला कळलं की ते आत्ताच वैकुंठवासी झाले, तर आम्ही त्यांना स्मरणार्थ ही मराठी अभंग स्पर्धा सादर करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही विशेष म्हणजे सूरसारथी गौरव पुरस्कार हा इंदोरचे डॉक्टर संजय अयाचित आहे. ते उत्कृष्ट टाळवादकच आहे आणि साईड रिदमही देतात. तर त्यांना यावर्षीचा आम्ही सूरसारथी गौरव पुरस्कार नी सन्मानित करणार आहोत. तर आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे की आज मी तुमच्याशी गोष्टी करते आणि तुम्ही माऊलींबरोबर खूप आयुष्य घालवलेलं आहे. तर माऊलींच्या खूप छान आठवणी तुमच्या सोबत आहेत. तर आमची सूरसारथी फाउंडेशनच्या वतीने मी तुम्हाला आग्रह करते की 2-3 गोष्टी ज्या तुमच्या अगदी जवळच्या माऊलींच्या आहेत त्या आम्हाला सांगा. माऊलींच्या बाबत बोलायचं झालं बरं. तर माऊली खूप मोठी व्यक्ती होती. हां. त्यांच्याकडं खूप शिकण्यासारखं होतं. बरं. भजन म्हणजे काय हे त्यांचं जीवनच भजन होतं आणि ते भजन मनापासून करायचं. मग ते पुरुषांचं असो किंवा स्त्रियांचं असो. अखिल मंडई मंडळाच्या गणपती उत्सवामध्ये जी महिलांची पूर्वी भजनं होत होती, एक दिवशी 4-4, 5-5 भजनं व्हायची. वाह! त्या सगळ्यांचं भजनांचं नियोजन आणि सगळं माऊली स्वतः पाहत होते. आता त्या काळात ते स्वतः पाहायचे आणि भजनं ठरवणे, कोणी प्रत्येकाचं मान सन्मान प्रत्येकाला हे करणं आणि माऊलींचं म्हणजे भजनावर आणि पंडितजींबरोबर असल्यामुळे पंडित भीमसेन जोशी. पंडित भीमसेन जोशींसोबत असले तरी त्यांनी वारकरी बाणा सोडला नाही. त्यामुळे बरं. पंडितजी त्यांना खूप वारकरी समजून खूप आदराने वागवायचे. वाह! त्या माऊलींच्या बद्दल म्हणजे पंडितजींच्या बद्दल आणि समाजात प्रत्येकाला माऊलींबद्दल मोठा आदर आहे. वाह! कोणीही भजनाला आलं, लहान मोठा असो, त्याला त्याला शोभेल अशी चाल काढून देणार, त्याला सोबल असा राग काढून देणार, मग त्यांनी तो म्हणायचा. आणि माऊलींच्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं झालं तर माऊलींचं पाठांतर म्हणजे त्याला तोडच नव्हती. वाह! खूप पाठांतर म्हणजे एकदा त्यांनी एकनाथ महाराजांचे अभंग सुरू केले की एकनाथ महाराजांचे अभंग, नामदेवरायाचे अभंग चालू केले की नामदेवराय, जनाबाईचे केले जनाबाई, सेना महाराजांचे अभंग सुरू केले की सेना महाराजांचेच अभंग ते म्हणायचे. म्हणजे एवढे तोंडपाठ होते त्यांना. तोंडपाठ होते. वाह! आणि सर्वात त्यांच्याकडं अतिशय उत्तम असा एक संवाद होता, उद्धव श्रीकृष्ण संवाद होता. तो म्हणजे मला तो आवडायचा म्हणून मी कुठेही गेलो की त्यांना मी सांगायचो, माऊली ते उद्धव श्रीकृष्ण संवाद म्हणा तुम्ही. वाह! त्या संवादात असं आहे की उद्धव भगवान श्रीकृष्णांना विचारतात की देवा सगळं जग तुझी पूजा करतं बरं. आणि तू रोज कोणाची पूजा करतो? म्हणून मग भगवान श्रीकृष्ण उद्धवाचा हात धरून स्वतःचं देवघर दाखवतात. ते जे 7-8 अभंग एकनाथ महाराजांचे, ते सगळे अभंग माऊलींचे तोंडपाठ आणि त्या अभंगातनं ते कृष्ण उद्धव संवाद ते सादर करतात. क्या बात! आणि तो ऐकल्यानंतर कोणीही असलं तरी त्याला आनंदच होतो. वाह! 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 खरंच. म्हणजे किती भावूक क्षण म्हणजे तुम्ही घालवलेला आहे त्यांच्यासोबत की ते आम्हाला सगळ्यांना जाणवून येतंय. आणि मुख्य म्हणजे आमच्याकरता अहोभाग्य हे की आज आमच्या कृष्ण कृष्ण या आयोजनाला तुमच्यामुळे आज आम्हाला त्यांचा सहवास लाभला आणि ते पूर्ण वेळेस आपल्या कार्यक्रमाला हजर होते तिथे. नाही, त्यांनी सगळ्यांना भरभरून आशीर्वाद त्यांना दिले. असा लहान मोठ्यांचा त्यांच्याकडे भेद नव्हता. हो. ते प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून जात होते वाह! आणि कौतुक करायचे. काही लोक आहेत ते म्हणतात आमचं कौतुक करणार कोण नाही. हां. बरोबर आहे. समजू शकते मी. आणि त्यांना जे आवडलं की त्याच्याबद्दल स्पष्ट बोलायचे. अच्छा. हो, म्हणजे की त्या माणसाला म्हणजे प्रोत्साहन द्यायचे की त्याला आनंद वाटायचा की त्याला वाह! वाह! असं आहे. त्यामुळं त्यांच्या बाबतीत म्हणजे खूप त्यांच्याकडे खूप शिकण्यासारखं आहे. खरंय. आम्हाला भजनामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. लोकांना भजन काय अजूनही कोणाला कळत नाही भजन करतं. भजन काय आहे? कोणता अभंग कुठे म्हणायचा, कोणत्या दिवशी म्हणायचा, काय म्हणायचं ते शास्त्र आहे त्यांना ते आणि ते त्यांचं तोंडपाठ होतं. वाह! त्यामुळे ते अतिशय
सुंदर आणि आम्ही त्यांच्याबरोबर भजनाला बसायचो ना, तर ते माझ्यासारख्याला ते सांगायचे म्हणजे साधी गोष्ट नाही. मला तर काहीच येत नाही यातलं. पण हां. ते त्यांच्यामुळे सगळं सहवासात राहिल्यामुळं खूप आणि तुम्ही हा जो उपक्रम केलाय, माऊलींच्या स्मरणार्थ वैकुंठवासी माऊली ज्ञानेश्वर माऊली टाकळकर यांच्या स्मरणार्थ आज मध्य प्रदेशमध्ये महिला भजनांच्या स्पर्धा तुम्ही घेता, ही फार कौतुकाची गोष्ट आहे. हा आनंद माऊलींच्या लोकांना खूप आवडेल. खरंय, खरंय. मग काका आम्हाला म्हणजे मी समजू शकते तुमच्या या भावना. कारण तुमच्या ह्या समारंभ म्हणजे ह्या स्पर्धेसाठी हां, पुण्यातील आमचं हरिहर भजनी मंडळ, हां. अखिल मंडळी मंडळ पुणे आणि पुणेचं भारतीय वारकरी मंडळ पुणे यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहे. आता तुमचा कार्यक्रम हा वारीच्या कालावधीमध्ये आला असल्या कारणाने, नाहीतर आम्ही आमच्या बहिणी मंडळाचे 4-5 जण नक्कीच इंदोरला तुमच्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला आलो असतो. पुढल्या कार्यक्रमास आम्ही नक्की अगदी, येऊ. अगदी. तुम्हाला नाही अगदी येतात आवर्जून का आम्ही आमंत्रण नाही देतो येणार ना. आणि तुम्ही माऊली नक्की या. कारण आम्हाला बहिणी मंडळातल्या प्रत्येकाला माऊलींनी घडवलंय. अगदी, अगदी. वाह काका! काय सुंदर तुम्ही मांडणी केली माऊलींच्या या पूर्ण जीवनाची आणि मुख्य म्हणजे मला त्याच्यातून हे जाणवलं, की जसं संगीत क्षेत्रामध्ये पंडित भीमसेन जोशींबरोबर त्यांनी टाळ संगत एवढे वर्ष केली. ते पुष्कळ लोकांना तरी माहीत आहे, कलाकारांनाही माहीत आहे. पण माऊली अ, खरे वारकरी होते. वारकरी बाणा त्यांच्या सोबत होता. ते पूर्ण आयुष्यभर वारकरी म्हणून राहिले. हे आम्हाला सगळ्यांना तुमच्या वतीने त्यांच्याबद्दल समजले. तर तुम्ही आमच्या सूरसारथी फाउंडेशनद्वारा जे आयोजित मराठी अभंग स्पर्धा आहे, त्याला ज्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत, तर त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.